नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहे टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे रिजन। पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं। तर ऑफकोर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर, त्या कॉलेजचं स्टेटस म्हणजे ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे हे सुद्धा बघू। सगळ्यात महत्त्वाचं त्या कॉलेजचा प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड काय हे सुद्धा सांगणार आहे मी, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कॉलेजचं कट ऑफ काय ॲज पर कॅटेगरी हे पण आपण डिस्कस करूया। प्रत्येक गोष्ट व्यवस्थित डिस्कस केल्यामुळे माइट बी हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो, पण नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना मदत करेल। तर बघा, प्रत्येकाची आपापली पर्सनल चॉईस आहे, तर लिस्टचा जो सिक्वेन्स आहे तो मागे पुढे होऊ शकतो, बट मी काय काय रेफरन्स पॉईंट घेतले हे सांगतो। त्यात फर्स्ट पॉईंट मी कन्सिडर केला प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड, सेकंड एस्टॅब्लिशमेंट इयर, आणि थर्ड थोडाफार कट ऑफ बघितला मी। एस्टॅब्लिशमेंट इयरला मी थोडं झुकतं माप दिलेलं आहे, कारण पुण्यामध्ये गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेजेस झालेले आहे, तर माझा फोकस थोडा ओल्ड कॉलेजवर जास्त आहे, कारण ओल्ड इज गोल्ड। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। फर्स्ट कॉलेज आहे, बघायला गेलं सगळ्यांनाच माहिती आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6006, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1854, ओनरशिप बघायला गेलं तर गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे हे कॉलेज। कॅम्पस एरिया अराउंड 36.81 एकर्स आहे। एंट्रन्स एक्झाम JEE मेन प्लस MST CT दोन्ही एलिजिबल आहे। प्लेसमेंट बघायला गेलं तर 50.50 LPA पासून तर तुम्हाला 17 LPA पर्यंतचं पॅकेज या कॉलेजमधून मिळू शकतं। फीज अप्रॉक्सिमेटली 90,600 आहे ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी। रिझर्व कॅटेगरीला फीज कमी लागणार। आता आपण बघूया कट ऑफ। तर इथे बघा MST CT कट ऑफ 2023-2024, तर जे MST CTची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून आपण हा कट ऑफ घेतलेला आहे। तर इथे तुम्ही कोर्स नेम बघू शकता, नंतर तुम्हाला इकडे कॅटेगरी दिसत आहे। CS चा कट ऑफ आहे 99.91 फॉर जनरल ओपन, 99.21 आहे जनरल SC, जनरल OBC चा कट ऑफ आहे 99.86%। तर यानुसार तुम्ही कट ऑफ खाली बघू शकता, काही अडचण नाही, आणि याचा स्क्रीनशॉट पण घेता येईल तुम्हाला। या लिस्टमध्ये सेकंड नंबरचं कॉलेज आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6271, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983। या कॉलेजचं ओनरशिप अनएडेड आहे, आणि सोबतच हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे। कॅम्पस एरिया अराउंड 5 एकरच आहे। प्लेसमेंट जर बघायला गेलं तर 48 LPA पासून तर 10 to 12 LPA पर्यंत तुम्हाला इथून कॅम्पस मिळू शकतं किंवा प्लेसमेंट होऊ शकतं तुमचं। फीज जर बघायला गेलं तर 1,03,500 रुपीजपर्यंत लागते। जनरल ओपननुसार एवढी फीज लागणार, रिझर्व कॅटेगरीला कमी फीज आहे। हा पॉईंट नेहमीसाठी लक्षात ठेवा पूर्ण एंटायर 20 कॉलेजेससाठी। आणि जास्त माहिती हवी असेल तर मी ऑफिशियल वेबसाईट पण दिली आहे, तुम्ही तिथे पण व्हिजिट करून क्रॉस चेक करू शकता। या कॉलेजचा कट ऑफ बघा MST CTचा। आता बघा या कट ऑफमध्ये ना तुम्हाला थोडं ते जनरल ओपन त्याच्या मागे H आणि O हे कन्फ्युजन होत असेल, तर मी तुम्हाला इथे एक पॉईंट क्लिअर करू इच्छितो। बघा, जे कॉलेज ऑटोनॉमस आहे तिथे फक्त स्टेट लेवल कट ऑफ असतो, आणि जे कॉलेज नॉन ऑटोनॉमस असतात तिथे होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आणि स्टेट लेवल असे 3 कट ऑफ असतात। या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असेल, सीट मॅट्रिक्स काय असते, कट ऑफ कसा बघायचा, काय टिप्स अँड ट्रिक्स आहे PDF फाईलला रीड करण्याचा, तर तुम्ही इथे जो व्हिडिओ दिसत आहे तो बघू शकता। हा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून ठेवतो, याची लिंक तो बघा तुम्ही, त्याच्यातून तुम्हाला सगळी क्लॅरिटी येईल। तरी आपण इथे डिस्कस करूया। कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे जनरल ओपन H मीन्स होम युनिव्हर्सिटीचा 99.67, आणि जनरल ओपन अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आहे 99.79 फॉर जनरल ओपन। तसंच जनरल SC चा कट ऑफ बघू शकता, जनरल OBC चा कट ऑफ बघू शकता। एक गोष्ट जर तुम्ही तो ऑब्झर्व करणार तर बघा, जनरल ओपन H मीन्स होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी आहे, आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ तुम्हाला थोडा जास्त दिसायला मिळणार। चालेल, यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे BRACT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेबेवाडी पुणे VIT। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6273, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983। हे कॉलेज प्रायव्हेट आहे, सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे। 6.5 एकरचा कॅम्पस एरिया आहे। प्लेसमेंट जर बघायला गेलं तर हायेस्ट पॅकेज 51 LPA, तर लोएस्ट पॅकेज अराउंड 8.57 LPA पर्यंतचं मिळू शकतं। फीज अराउंड 1,92,000 पर्यंत जातं ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी। रिझर्व कॅटेगरीसाठी कमी राहणार। कट ऑफ बघायला गेलं तर बघा, CS चा कट ऑफ 99.23 आहे जनरल ओपनसाठी, 97.12% आहे जनरल SC साठी, आणि 99.12 आहे जनरल OBC साठी। बघा, इथे ऑटोनॉमस असल्यामुळे ना अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ना होम युनिव्हर्सिटी मेन्शन केलेलं आहे, डायरेक्ट स्टेट लेवल कट ऑफ तुम्हाला दिसत असेल। यानंतर फोर्थ नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6288, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983। हे कॉलेज अनएडेड आहे, पण सोबतच ऑटोनॉमस सुद्धा आहे। कॅम्पस एरिया अराउंड 85 एकरचा आहे। प्लेसमेंट जर बघायला गेलं तर 27 LPA पासून 7 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला इथं मिळू शकतं। कट ऑफ जर बघायला गेलं आपण तर इथे बघा, CS चा कट ऑफ 94.19% आहे, 85.25% आहे जनरल SC चा कट ऑफ, आणि जनरल OBC चा कट ऑफ जो आहे तो 93.12% आहे। तर इथे तुम्ही बघू शकता।
जर 5th नंबरचं कॉलेज बघायला गेलं तर पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पुणे, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6274, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1985, ओनरशिप जर बघायला गेलं तर अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस, कॅम्पस एरिया अराउंड 20 एकरचा आहे, प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड बघू शकता तुम्ही 6 LPA पासून तर 4 to 5 LPA पर्यंत जातं. हे अजून यांचा जो पूर्ण प्लेसमेंट आहे ते अपडेट व्हायचं आहे, तर या कॉलेजला पण तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. कॉलेजचा कट ऑफ बघा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 97.78% आणि 98.19% फॉर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहे. जनरल ओपनचा कट ऑफ सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट पण घेऊ शकता याचा. 6 नंबरचं कॉलेज आहे MKSS कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, हे कॉलेज फक्त मुलींसाठी आहे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6276, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1991. हे कॉलेज अनएडेड तर आहे बट ऑटोनॉमस सुद्धा आहे. कॅम्पस एरिया अराउंड 4 एकरचा आहे. हायेस्ट पॅकेज 55 LPA, पॅकेज 13 LPA पर्यंत मिळू शकतं. कॅटेगरीनुसार इथे फीज राहू शकतं, पण जनरल ओपनचा रेफरन्स जर घेतला तर 1,68,000 पर्यंत फीज लागू शकतं. या कॉलेजचा आपण जर कट ऑफ बघायला गेलं तर बघा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल याचा कट ऑफ दिलेला आहे. आणि इथे बघा फक्त यल ओपन, LSC, OBC आहे आणि लास्टमध्ये यस आहे, यस फॉर स्टेट लेवल, कारण हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. त्यानुसार तुम्ही बघू शकता मुलींसाठी वन ऑफ द फायनेस्ट कॉलेज आहे. खूप सारे माझे जे फ्रेंड सर्कल इथून पास झालेले आहे आणि त्यांना खूप चांगला पॅकेज मिळालेलं आहे, तर नक्कीच प्रेफरन्स द्या. 7th नंबरचं कॉलेज आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6278, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1992. ओनरशिप जर बघायला गेलं तर अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचा एंट्रन्स एक्झाम आहे JEE मेन प्लस MST CET. हायेस्ट पॅकेज 12.50 LPA आणि लोएस्ट पॅकेज अराउंड 4.50 LPA. इथे बघू शकता तुम्ही फी स्ट्रक्चर 1,40,000 पर्यंत राहू शकतं आणि कॅटेगरी वाईज चेंज पण होईल. या कॉलेजचा जर कट ऑफ बघायला गेलं तर नॉन ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्हाला इथे बघा CS चा कट ऑफ जनरल ओपन H, जनरल ओपन O या पार्टमध्ये डिवाइड झालेलं दिसत असेल. 96.59%, 96.64% फॉर जनरल ओपन कॅटेगरी, 90.49%, 90.49% जनरल SC साठी CS चा कट ऑफ. त्यानुसार या कट ऑफ पण तुम्हाला इथे दिसत आहे. 8 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, 6177, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. ओनरशिप आहे अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. एंट्रन्स एक्झाम तेच आपले JEE मेन प्लस MST CET. हायेस्ट पॅकेज अराउंड 55 LPA पर्यंत, तर लोएस्ट पॅकेज अराउंड 3.5 LPA पर्यंत जाऊ शकतं. याचा जर कट ऑफ बघायला गेलं तर CS, इन्फॉर्मेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकलचा दिलेला आहे आणि इथे नॉन ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्हाला H आणि O, होम युनिव्हर्सिटी आणि अदर होम युनिव्हर्सिटी सब टाईप दिसत असेल. 9th नंबरचं कॉलेज आहे झील एज्युकेशन सोसायटी, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च नरे पुणे, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6298, एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. ओनरशिप आहे अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज आहे 12.50 LPA आणि लोएस्ट पॅकेज अराउंड 4.50 LPA पर्यंत जाऊ शकतं. कट ऑफ जर बघायचं झालं तर CSचा 85.61%, 88.14% आहे जनरल ओपन कॅटेगरीचा आणि बाकी कट ऑफ तुम्ही इथे रीड करू शकतात. 10th नंबरचं कॉलेज आहे मराठवाडा मित्रमंडल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर, 6156 या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. एस्टॅब्लिशमेंट अराउंड 1997 आहे. ओनरशिप अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस आहे. प्लेसमेंट जर बघायचं गेलं तर 15 LPA पासून 3.5 LPA पर्यंत जाऊ शकतं आणि फीज अराउंड 98,000 आहे ॲज पर जनरल ओपन कॅटेगरी. आणि कट ऑफ जर बघायचं झालं तर CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, AI अँड डेटा सायन्स यांचा कट ऑफ बघू शकता. सगळ्यात कमी कट ऑफ मला इथे मेकॅनिकलचा दिसत आहे 71, 53 पर्यंत पर्सेंटाईल जरी असेल तर तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं. नंतरचं 11th नंबरचं कॉलेज आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6175. याचं एस्टॅब्लिशमेंट आहे 1999. ओनरशिप आहे अनएडेड प्लस ऑटोनॉमस. एंट्रन्स एक्झाम JEE मेन प्लस MST CET. हायेस्ट पॅकेज आहे 36 LPA आणि लोएस्ट पॅकेज आहे 7 LPA. आता आपण इथे जर कट ऑफ बघायला गेलं तर ऑटोनॉमस असल्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ फक्त स्टेट लेवल आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 98.89% फॉर जनरल ओपन, 96.71% फॉर जनरल SC आणि OBCचा कट ऑफ अराउंड 98.76% आहे. 12th नंबरचं कॉलेज आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, इन्स्टिट्यूट कोड आहे 6139. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. ओनरशिप अनएडेड प्लस नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज. अराउंड 40 एकरचा कॅम्पस एरिया आहे या कॉलेजचा. हायेस्ट पॅकेज 11.5 LPA टू 3 LPA पर्यंत तुम्हाला इथून मिळू शकतं. MST CETचा जर कट ऑफ बघायला गेलं तर CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स, AI अँड मशीन लर्निंग या ब्रँचेस आहे इथे आणि इथे तुम्ही कट ऑफ जनरल ओपन, जनरल SC, OBC ॲज पर होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघू शकता. 13 नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी, या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6146. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1999. हे कॉलेजचं स्टेटस अनएडेड मीन्स प्रायव्हेट आहे आणि सोबतच ऑटोनॉमस आहे कॉलेज. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज 25 LPA तर लोएस्ट पॅकेज 5.54 LPA पर्यंत मिळू शकतं आणि ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्ही ते
ऑटोनॉमस असल्यामुळे तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. फक्त स्टेट लेवल कट ऑफ आहे. कॉम्प्युटर असो, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल या ब्रँचेसचा कट ऑफ बघा 95.39% आहे. जनरल ओपनचा CS चा कट ऑफ 91.13% आहे. जनरल ओपन यसचा कट ऑफ आणि जनरल OBCचा कट ऑफ अराउंड 95.12% आहे. तर कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता. या लिस्टमध्ये 14 नंबरचं कॉलेज आहे अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6325 आणि एस्टॅब्लिशमेंट अराउंड 1999 आहे. ओनरशिप अनएडेड प्लस ऑटोनॉमस आहे कॉलेज. कॅम्पस एरिया अराउंड 15 एकराचा आहे आणि एंट्रन्स एक्झाम JEE प्लस MSTCT आहे. हायेस्ट पॅकेज अराउंड 8 to 10 LPA तर लोएस्ट पॅकेज 3.5 LPA पर्यंत तुम्हाला मिळू शकतं. कॉलेजचा कट ऑफ इथे तुम्ही बघू शकता. CS अँड डिझाईन, इलेक्ट्रॉनिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि स्क्रीनशॉट पण तुम्हाला काढता येतं. 15 नंबरचं कॉलेज आहे BRACTचं जे सेकंड ब्रँच आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6289. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2002. हे कॉलेज अनएडेड आहे मीन्स प्रायव्हेट आहे पण ऑटोनॉमसच आहे सोबत. आणि जर बघायला गेलं 16 LPA टू 3 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. MSTCTचा कट ऑफ बघू शकता तुम्हाला इथं. जनरल ओपन यस, जनरल OBC यसचा मीन्स स्टेट लेवल कट ऑफ इथे दिलेला आहे. 16 नंबरचं कॉलेज आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे 6754. हा या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. हे कॉलेज 2003 मध्ये एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. अनएडेड आहे सोबतच नॉन ऑटोनॉमस आहे कॉलेज आणि या कॉलेजचं पॅकेज जे 53 LPA टू 16.25 LPA पर्यंत मिळू शकतं. MSTCTचा कट ऑफ तुम्ही इथे CS, IT आणि इलेक्ट्रॉनिक्सचा बघू शकता. कट ऑफ खूप छान आहे. CS, ITचा चांगला कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्सचा कट ऑफ थोडा कमी आहे त्यापेक्षा. 17 नंबरचं कॉलेज आहे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6141. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2006. हे कॉलेज प्रायव्हेट आहे बट सोबत ऑटोनॉमस आहे. या कॉलेजचा कॅम्पस एरिया अराउंड 60 एकर्स आहे. हायेस्ट पॅकेज 18 LPA टू लोएस्ट पॅकेज अराउंड 2 ते 3 LPA पर्यंत मिळू शकतं तुम्हाला. MSTCT कट ऑफ बघू शकता तुम्ही. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 96.87% आहे, 92.22% आहे आणि 96.59% आहे ॲज पर कॅटेगरी लाईक जनरल ओपन, जनरल SC आणि जनरल OBCचा कट ऑफ. 18 नंबरचं कॉलेज आहे KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6184. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008. अनएडेड कॉलेज आहे आणि नॉन ऑटोनॉमस आहे. हायेस्ट पॅकेज अराउंड 31 LPA टू 4.5 LPA पर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. कट ऑफ तुम्ही इथे कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्सचा बघू शकतात. 19 नंबरचं कॉलेज आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6622. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2010. कॉलेजचं स्टेटस आहे नॉन ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट. 7.5 एकरचा कॅम्पस एरिया आहे. हायेस्ट पॅकेज अराउंड 12 LPA तर लोएस्ट पॅकेज अराउंड 3.5 LPA पर्यंत मिळू शकतं. आपण कट ऑफ जर बघायला गेलो तर CS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स, AI अँड डेटा सायन्स या ब्रँचेसचा तुम्ही कट ऑफ इथं बघू शकतात. आणि इथे बघा MI मीन्स मायनॉरिटीचा पण कट ऑफ दिलेला दिसत असेल. 20 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड अवसारी खुर्द. या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे 6004. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009. स्टेटस आहे गव्हर्नमेंट एडेड सोबतच नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे. या कॉलेजचा हायेस्ट पॅकेज 7 LPA तर लोएस्ट पॅकेज अराउंड 3.3 LPA पर्यंत राहू शकतं. आणि या कॉलेजचा कट ऑफ जर बघायला गेलं तर तुम्ही ॲज पर ब्रँच बघू शकतात. तर बघा मित्रांनो खूप जास्त कॉलेजेस आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. SKNI, सिंहगडच्या काही ब्रँचेस आहे. तर ही आपली पर्सनल चॉईस आहे की आपल्याला कोणत्या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचा आहे, कोणत्या कॉलेजला नाही द्यायचा आहे. आणि याच्यात आपले पर्सनल फॅक्टर खूप जास्त मॅटर करतं. आपलं फायनान्स मॅटर करतं, आपली चॉईस कोड मॅटर करतं की आपल्याला कोणत्या ब्रँचला महत्त्व द्यायचं आहे, कट ऑफ मॅटर करतं, कॅटेगरी मॅटर करतं, भरपूरसे पॅरामीटर्स आहे. पण तुम्ही बघितलं असेल या लिस्टमध्ये मी मेजरली एस्टॅब्लिशमेंट इयरला थोडं फोकस केलं आहे. काही कॉलेजेस असे पण होते शेवटी ज्यांचं पॅकेज जास्त होतं पण तरी पण ते कॉलेज थोडे शेवटी आले. का बरं? कारण मला थोडं एस्टॅब्लिशमेंट इयरवर रिलाय करणं व्यवस्थित वाटलं पुण्याच्या बाबतीत स्पेसिफिकली. पण ही तुमची पर्सनल चॉईस आहे. बट हे 20 कॉलेजेस असे आहे की तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये टाकू शकता. माईट बी थोडे समोर राहील, काही कॉलेजेस मागे राहील. इट्स युअर पर्सनल चॉईस. पण जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या कॉलेजची लिस्ट पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी रिअरेंज करण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि थँक्यू सो मच.